एक्सक्यूज मी डॉक्टर, माय सेल्फ आकाश ठाकूर, संस्कृती इव्हेंट्स कंपनी. येस येस, मी ओळखतो तुम्हाला. इनफॅक्ट तुमचा नंबर पण आहे माझ्याकडे. मला ठीक आहे बघू. सॉरी 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 सॉरी. तू तुझ्यापर्यंत लांबूनच कर ना. दुखलं ग. सॉरी. गुंडी, अरे किती टेन्शन दिलंस रे आम्हाला तू. असं न सांगता घराबाहेर पडायचं असतं का रे? माझ्या निसचं लग्न तुम्हीच लावून दिलं होतं. अच्छा डॉक्टर, ही माझी फॅमिली आहे. पनीला बेस्ट ट्रीटमेंट मिळेल ह्याची प्लीज काळजी करा आणि पैशांची काळजी अजिबात करू नका. आफ्टर ऑल आपण कमवतोय आपल्या मुलांसाठीच, राईट? यू डोंट वरी मिस्टर ठाकूर. तो आता ठीक आहे, काळजी करू नका. इनफॅक्ट तुम्ही उद्या त्याला घरी पण घेऊन जाऊ शकता. दॅट्स ग्रेट डॉक्टर. Yeah. थँक्यू सो मच. Excuse थँक्यू. या थँक्यू. काही नाही हो, शाळेत पहिला येतो ना, नजर लागते, दुसरं काही नाही. पण तुझ्या आजीचं ऐक, ह्याच्या पुढे कधीही पहिला येऊ नकोस, नेहमी दुसरा येतो. हा बाबा, माझा बाबा. माझी स्कूल बॅग कुठे आहे आजी? अरे आता स्कूल बॅग कशाला हवी तुला? अभ्यास करायचा आहे. आजी दे ना ग बॅग. काय काय हवंय बाळा? काय? सॉरी बाबा, उशीर झाला. हॅपी फादर्स डे बाबा. बाबा, तू माझ्या लाईफमध्ये लेट आलास, पण आपल्या 4 भेटींमध्येच एकदम बेस्ट बाबा बनून गेलास. हॅपी फादर्स डे. लव्ह, बनी. पेशंट सोबत तुम्हीच आहेत का? हो, काय झालं? हे इंजेक्शन आणायचं होतं.
आणि बिल काउंटरवर तुम्हाला बोलवलं होतं पण एमर्जन्सी होती म्हणून पण सर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. हो काही हरकत नाही हे माझं कार्ड आहे, तुम्ही हे स्वाईप करू शकता. रिसिप्ट घ्यायला मी नंतर येईन आणि इंजेक्शन आणून मी तुम्हाला देईन. पण तुम्हाला साइन करायला यावं लागेल. हो मी आकाशराव, अहो मी दिले असते पैसे आणि ते डिपॉझिट वगैरे ते देतो ना मी, आणि इंजेक्शन सुद्धा आणतो मी. द्या, पेपर द्या तुम्हाला. नाही नाही नको. हो तुम्ही दिले काय मी दिले काय एकच आहे ना. आणि तुम्हाला हवं तर मला नंतर आरामात द्या, ठीक आहे, पण आत्ता टेन्शन घेऊ नका. आणि मी असताना तुम्हाला धावपळ करायला लावणं हे काही शक्य नाही. हो, मी आहे ना इथे, तुम्ही प्लीज काळजी करू नका. थँक्यू. तुमच्यासारखा चांगला जावई मला मिळाला. आजवर घरात कुठलंही टेन्शन आलं की पुरुष म्हणून मला एकट्याला उभं राहावं लागायचं. म्हणजे वसू आहे, अगदी खमकी आहे ती, पण तुम्हाला त्यांना टेन्शन द्यायचं नसतं. हो, शेवटी मुलगी आहे होती माझी. सगळं ओझं स्वतःच्या खांद्यावर घ्यायची सवय लागली होती मला. पण आज ना ते ओझं वाटून घेणारं कोणीतरी मिळालंय मला. नाही, फार त्रास देणार नाही मी तुम्हाला, पण कोणीतरी आहे याचा आधार वाटतोय मला. काका हो खरंच. नाही म्हणजे माझ्या पोटचा मुलगा असताना तरी त्यांनी एवढं सगळं केलं नसतं. नाही, मला खात्री आहे तुम्ही जेवढं करताय ना तेवढं त्यांनी नक्कीच केलं नसतं. हो, खरंच. बहिणी, अगं तू इथेस? तुझ्या मागे घरात काय चाललंय याकडे तुझं लक्षच नाहीये. तू देवपूजा करत बस बस. तिची काहीच रिॲक्शन नाही. परत सगळं बोलायला लागेल. हो देवा, मला मुलींचं वाईट वाटतं रे बाबा. काय करायचं? कुठल्या मुलींचं वाईट वाटतंय तुम्हाला? अगं अशी काय नाही, आपल्या चिनू म्हणून. त्या बनीला बरं नाही म्हणून आकाश जो घराबाहेर गेलाय तो अजून घरात आला नाहीये. बहिणी, आहेस कुठे? काय? आकाश परत आला नाही? नाही, तूच बघ आता. तुझ्या माघारी मुलांची शिस्त बिघडत चालली हो बहिणी. नेमकं काय झालंय? फादर्स डे होता ना, त्याच्यासाठी मुलींनी इतकी छान तयारी केली होती, पण कसलं काय, मुलींना सेलिब्रेटच नाही करता आला. त्या बनीला लागलं म्हणून आकाश गेला ना तिकडे. तेव्हा लग्न आधी असं आहे तर आता लग्नानंतर काय होणार ग वहिनी? हॅलो सुशीला, अगं आपल्या बनीला डिस्चार्ज मिळाला ग. हो, डॉक्टर म्हणाले तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता म्हणून. ते आम्ही त्याला आता घरी घेऊन येतोय. हो हो, नाही सगळं बाकी सगळं ठीक आहे. मी ठेवतो पण जरा. काका ही बनीची डिस्चार्ज फाईल. बर, डॉक्टरने काही औषधं प्रेस्क्राईब केले, ते नंतर तुम्हाला समजवतील. चालेल. आणि नर्सने सांगितलेले इंजेक्शन्स मी घेऊन आलोय. आणि हे माझ्याकडे राहू द्या. सॉरी, पण मला हा फोन घ्यावा लागेल. ठीक आहे, घ्या ना, तुम्ही बोला. मी ही इंजेक्शन तोपर्यंत आतमध्ये देऊन येतो. हां, ठीक. हॅलो आई. हां अगं, बनी बरं आहे आता. हो, काळजी करण्याचं काही कारण नाही. आत्ताच्या आत्ता घरी आहे आकाश. मुली उठायच्या आत तुम्हाला घरी पोचायला हवंय. काही पण बनी. ते मला काही माहिती नाही. जे काही असेल ते असेल. इतकी वर्ष बनीला त्याच्या आईने आणि त्याच्या आजी आजोबांनी सांभाळलंय ना, ते आहेत त्याच्यासोबत. तुझ्या मुली तुझ्या आठवणीत रात्रभर रडत होत्या. तू न आल्यामुळे त्यांना जो त्रास झाला त्याचं काय? काही पण मला कोणी काही सांगितलं नाहीये. सांगायला कशाला पाहिजे? फादर्स डे होता, वाट बघणारच त्या. काही इथे बनीचा ऍक्सिडेंट झालेला, तो सिरियस होता. वसुंधरा आणि त्यांच्या कुटुंबाला माझी गरज होती. आणि तुझ्या मुलींच्या गरजेचं काय? हे बघ आकाश, तुझ्या मुली ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे. या उठायच्या आत घरी पोच. मी येतो. सॉरी, मी विसरून गेलो. आकाश, स्वतःच्याच मुलीला विसरलास?
हो, मी येतो. ओके, सॉरी, मला निघावं लागेल. नाही हो, तुमची कामं खोळंबली असतील ना. ठीक आहे, हरकत नाही. पण आकाशराव, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. पण इथपर्यंत आला आणि आता तो स्टेबल आहे. तुमचे आभार कसे म्हणून ते मला कळत नाही, पण मनापासून थँक्यू. काका प्लीज माझे आभार मानून तुम्ही मला परक करू नका. बरं ठीक आहे, नाही करत. ते मी बनीला बाय बोलायला आलो असतो, पण मग तुम्ही प्लीज त्याला आणि वसुंधरांना सांगाल की हो हो, मी समजू शकतो. मी सांगतो त्या दोघांनाही. येतो मी. कुठे कुठे माझा बाबा? इथे हळू, इथे मी. हळू हळू. बनी बाळा, आरामात बसा. नीट नीट थांबा. एक उशी, एक उशी. आता टेक. सांभाळ, सांभाळ. टेक. एकच राहू दे, एकच राहू दे. जरा खाली हो, जरा खाली हो. हा, ये. हा, बस. हं? ठीक वाटतंय ना? एक काम करतोस का नाही तर तुला बरं वाटेपर्यंत आमच्या खोलीत राहतोस का? नको ग आजी, तुमची गाय खूप कडक आहे. हो, उद्याच्या उद्या आपली गादी बदला, मऊ गादी आणा. हो. आणि हे आजोबा किती गोरतात. बरं बाबा, मी हॉलमध्ये झोपतो, तू आजी बरोबर झोप. हा? मी कोरणार नाही. हा? तुम्हाला शक्य झालं ना तर अजूनही लहान मुलासारखं जोजवाल त्याला. अरे माझे शोन आहे ना ते. बनी शेठ, ओ बनी शेठ, आलात का? आणि काय ओ बनी शेठ, तुम्हाला बाबांकडे जायचं होतं तर मला सांगायचं, मी आली असती ना तुमच्या बरोबर. असे एकट्यातच का गेलात? आणि काय झालं असतं मग तुम्हाला? एवढं तर झालंय. आणि अजून काय झालं असतं तर तुम्ही बरंच झालं असतं. तुझ्या डोक्यावरची कटकट गेली असती ना. ऐका, बघा कसं कटकट बोलतात बघा. तुम्ही दोघांनी भांडायचं बंद करा गो. ही कुंदाच भांडते. तुझं भांडून झालं असेल तर जा आता मला खायला आण. त्या हॉस्पिटलचं टेस्टलेस जेवण खाऊन खूप कंटाळा आलाय. नूडल्स बनव, नूडल्स. त्या हॉस्पिटलवाल्यांनी यांना अजून 2 दिवस का नाही ठेवलं काय माहिती. आता उगाच गप्पा मारत थांबू नकोस ग. जा ना, मला भूक लागली. जाते, काय पाहिजे ते सगळं बनवून देते. पण नूडल्स आहेत ना, मी कुकरलाच लावणार. ताईंसारखे नाही जमत मला. सुहेला, उद्या तिला सावर आली. कुंदा, तू बघितलंस ना तुझ्या डोळ्यांनी. ठीक आहे, तो काळजी नको करू. जा कुकरला. भात लावायचंय? अगं नूडल्स करतेस ना कुकर मध्ये. हा हा, हा, नूडल्स, कुकर नूडल्स. शिणायचं. आता 2 दिवस आराम करायचा. हं? डॉक्टरने सांगितलं ना. हं? अजिबात हलायचं नाही, खेळायला जायचं नाही. कळलं? हो आजोबा, करीन मी आराम. आई, बाबा येणार आहे संध्याकाळी.
माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवून ठेव. त्यांना मला दाखवायचंय माझा पण बाबा आहे म्हणून. बनी आता ना आधी आराम करायचा. बाबा वगैरे सगळे नंतर भेटतील. ठीक आहे, चल आराम करा. चला झोपा. सावकाश दे ग उशी दे. सावकाश सावकाश, अगदी सावकाश. हां बघ बघ. ठीक आहे. आई त्वरित कुंड कर जा, नाहीतर नूडल्स कुकरला लावून पूर्ण आत लावेल नूडल्सची. आजी तू कुठे चालली आहेस? तू इथेच थांब, गोष्ट सांग मला. बाबा आम्ही तुझ्यासाठी आमच्या हाताने केक बनवला होता पण तो आलाच नाही. मी आलो नाही, पण तुम्ही बनवलेला केक ज्याला तुम्ही असं ड्रायफ्रुट्सने डेकोरेट केलं होतं, असं फुलं लावलेली, रोज पेटल्स, चॉकलेट्स लावले होते आणि त्यावरती काय लिहिलं होतं? BABE बावा. तो केक मी खाल्ला आणि मला खूप आवडला. काय यम्मी केक होता माहिती? पण बाबा फादर्स डे तर संपला. I know, I'm pretty sorry. Sorry. पण काय ना, पनीची तब्येत बरी नव्हती. त्याचा ऍक्सिडेंट झाला ना म्हणून. तू आम्हाला असंच सोडून जाणार आहे का? जेव्हा जेव्हा बनी बोलवेल तुला आमच्यापेक्षा बनी आवडायला लागलाय. बनी तुझा मुलगा झालाय का? काही नाही, असं असं काही नाहीये. तुम्ही असं का बोलताय? नाही ते असं त्या बनीमुळे तू आम्हाला विसरतेस बाबा. असं असं काही नाहीये. हा, मी तुम्हाला विसरणं शक्य आहे का? हा, सांगा ना मला. हे बघा माझं ऐका. माझं लग्न झालं, माझ्या आयुष्यात कोणीही आलं तरी तुम्ही दोघी नेहमी माझे फर्स्ट प्रायोरिटी असाल. आय प्रॉमिस. तरी बाबा तू हे लग्न करावं असं आम्हाला नकोय. आम्हाला नकोय नवीन आहे. आम्हाला तो बनी भाऊ म्हणून अजिबातच नकोय. अगं बाई, हे काय अजून बेडवरच? तर बाबा आलाय तर झालं ना समाधान? हा, काल रात्री बाबा डिनरला नव्हता ना, आता आज त्याच्यासोबत मस्तपैकी ब्रेकफास्ट करा. चला 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 उठा. अगं बाई, टेन्शनचं वातावरण आहे भाऊजी. छे छे, हा असं काही नाही, काही टेन्शन वगैरे काही नाही. कसं आहे ना, ते आज आम्हाला जरा आंघोळ करायला कंटाळा आलाय. हा, हो की नाही? चला चला चला, पळा पळा पळा. बघूया पहिलं कोण तयार होतं ते. हा हा हा, काय कोण जाणार पहिला? कोण जाणार पहिला? हा, चला चला चला. हा, हा. भाऊजी, बनी कसं आहे? हे त्यांनी माझ्याकरता बनवलेलं. हे द्यायला येत होता तो माझ्याकडे. ऑल टुगेदर त्याच्या स्कूलपासून आपल्या घरापर्यंत विलक्षण जीव लावलं त्यांनी माझ्यावर जेव्हापासून तो मला भेटला ना पहिल्यांदा. असं असं काय केलंय मी त्याच्याकरता? हे 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 बघ ना, हे बघ ना, यावरती हॅपी फादर्स डे लिहिलंय त्यांनी आणि आत लिहिलंय माय माय सुपर डॅडी. आणि खाली चित्र काढलंय. ते मी त्याला उचललेलं ना, जेव्हा त्याला मी ट्रेनमध्ये चढवलेलं पहिल्यांदा जेव्हा मी भेटलेलो तेव्हा माझे ग्लासेस पण काढले आहेत त्याने. खूप प्रेमळ आहे हो मुलगा. पण या दोघींना कोण समजवणार? चिनू म्हणून त्याला ऍक्सेप्ट केलं नाही तर गोष्टी खूप कठीण होऊन बसतील. भाऊजी, तुम्ही असा विचार नका करू. लहान आहेत दोघी आणि त्यांचा ना बनीवर रागच नाही, तुमच्यावर आहे. फादर्स डेच्या दिवशी तुम्ही त्यांना वेळ दिला नाही ना, म्हणून ही चिडचिड चालू आहे त्यांची. भाऊजी, आधी तुम्ही फ्रेश व्हा. हॉस्पिटलमधून आलात ना, रात्रभर हॉस्पिटलला होता तुम्ही. बरं, तुझ्या सांत्वनावर विश्वास ठेवतो. ठीक आहे, पहिले फ्रेश होताय ना? ठीक
ठीक आहे, मग मी नाश्त्याचं बघते, हे आल्यावर आवरते. रात्रभर हॉस्पिटलला होता, काय खाल्लं काय नाही बाबा.